भाजपा आमदार राणा जगजित सिंग यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। धाराशिवची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून लढा, राष्ट्रवादीकडून राणा जगजित सिंह यांना ही विचारणा करण्यात आली आहे। भाजपा आमदार राणा जगजित सिंह यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा लढा असा सुद्धा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे। प्रतिनिधी विनायक दावरुंग सध्या आपल्या सोबत आहे। विनायक, काय अधिक माहिती आहे? मनश्री, बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर महायुतीतल्या काही ठराविक जागा आहेत ज्यांचा पेच अजून कायम आहे। त्यामधली धाराशिवची एक जागा आहे, तिचा पेच अजून कायम आहे। राष्ट्रवादी या जागेवरती दावा जो आहे तो करते, कारण ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीला मिळावी असा राष्ट्रवादीचा दावा आहे। या संदर्भात ही एक भेट जी आहे ती झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राणा जगजित सिंह यांचीही सकाळी भेट झालेली ची माहिती सध्या मिळालेली आहे। आणि या भेटीमध्ये राष्ट्रवादीकडून राणा जगजित सिंह यांना आपल्या चिन्हावरती म्हणजे घड्याळ चिन्हावरती लढा अशी जी आहे ती विनंती करण्यात आलेली आहे। परंतु राणा जगजित सिंह यांच्याशी जेव्हा संपर्क केला तेव्हा त्यांनी म्हटलं आहे की मी असा कुठलाही निर्णय जो आहे तो घेणार नाहीये। आपण जर त्यांचा इतिहास पाहिला तर मागच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीमध्ये तून भाजपमध्ये जे आहे ते राणा जगजित सिंह आले होते आणि आमदार झालेले आहेत। त्यांच्या नावाची चर्चा त्या ठिकाणी आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहतो बसवराज पाटील यांच्या नावाची सुद्धा धाराशिवमधून चर्चा आहे। ही एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट बनावी लागेल, कारण राष्ट्रवादी एकीकडे दावा या जागेवरती करते आणि राणा जगजित सिंह यांनी राष्ट्रवादीमध्ये च्या चिन्हावरती ही जी जागा जी आहे ती लढावी अशी त्यांना विनंती केलेली आहे पाहायला मिळते। त्यामुळे हा पेच जो आहे तो पुन्हा एकदा धाराशिवच्या जागेचा समोर आलेला आपल्याला दिसून येतोय। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। त्याच्यामुळे धाराशिवच्या या जागेवर नेमकं काय होतंय याकडे आपलं लक्ष राहील।